हाय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आदिवासी चॅनल। मी रोहित दिवे माझा यूट्यूब चॅनल पाहत आहे। आज आपण चाललो आहे आशिरी गडावरती। हा रस्ता आहे, या रस्ता जातो आशिरी गडावरती जातो। आपण आलो आहे या रस्त्याने, इकडने या बाजूने आपण आलो आहे। आता आपण जायचं आहे या रस्त्याने आशिरी गडावरती। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा नक्कीच मित्रांनो। चला तर बघूया आता पुढचा रस्ता। आज रविवार आहे, त्यामुळे आज बघू शकता माझ्या पाठीमागे गाड्या भरपूर आलेल्या आहेत आशिरी गडावरती जाण्यासाठी। बघू शकता इथून थोडंसं पुढं आलं की एक गाव लागतं, खडकोना हे गाव आहे। इथूनच आपल्याला वरती जाण्यासाठी रस्ता आहे। माझ्या पाठीमागे जो रस्ता आहे तोच आशिरी गडावरती जाण्याचा रस्ता आहे। त्याच रस्त्याने आपण आता वरती जाणार आहे। चला तर भेटूया आता गडावरती। मित्रांनो, खडकोन गाव हे सोडून थोडंसं पुढे गेलं की आपल्याला लागतंय जंगल आणि त्याच जंगलाचा रस्ता पार करूनच आपल्याला पुढे जायचं आहे गडाकडे। मित्रांनो, आपण पुढे आलो की थोड्याच वेळाने आपल्याला हे असं दगडीचं रस्ता दिसतो। छोटासा वाट ही दगडी रचलेला, याच्यावरती बांध तुम्हाला दिसत असेल। हे बांध दाखवलंय, या दिशेने आपल्याला वरती जायचं आहे गडाकडे। बघू शकता छोटीशी वाट आहे, दगडी रचून मार्चिंग केलेलं आहे। याच रस्त्याने आपल्याला वरती जायचं आहे दगडाच्या साईने। हाय मित्रांनो, पहिला आपला टप्पा पूर्ण झालेला आहे। आता जो माझ्या पाठीमागे दिसतोय तो आशिरी गड आहे, तर त्याच्यावरतीच जायचं आहे आपल्याला। आता खरा आपला थरारक अनुभव होणार आहे। जो गडावरती आपल्याला जायचा आहे तो इथं बघू शकता। इथं आपल्याला बसण्यासाठी व्यवस्था आहे आणि इकडे एक सुद्धा आहे, हे बघू शकता। आपल्याला असं वाटत असेल का हे लाकडाचं बनवलं असतील, पण हे लाकडाचं बनवून नाही आणि सिमेंट कॉन्क्रीट आहे त्याचं बनवून ठेवले। चला तुम्हाला जवळ दाखवतो।
अधिक खोंड्यात आपले हाव. मित्रांनो, खूप दम लागलेला आहे. इथं थोडा वेळ बसलो आहे आणि आमच्या पाठीमागे जेवढी माणसं होती ती सर्व पुढे गेलेली आहेत आणि काही लोक तिकडनं उतरतात. थोड्या टायमात तुम्हाला दाखवतो. तिकडून चढतात सुद्धा आणि तेवढेच माणसं खालती उतरतात. पुढच्या संडेची वाट. काय ना शेवणी पण गे आधी करून तशीच घेऊन जायचं. हाय. व्हिडिओ काढताय? हो. अच्छा, कोणतं चॅनल आहे? आदिवासी चॅनल. अच्छा. मित्रांनो, फायनली आपले दुसरा टप्पा पूर्ण झालेला आहे. हे बघू शकता का, इकडे दादा बसलेला आहे, ते पण आलेला आहे. आपला फक्त एक शेवटचा टप्पा राहिला का आपले पोहोचलोच तिथे. इकडे बघू शकता, आज सगळीकडे बसून पडलेले आहे, सगळे थकलेले. मित्रांनो, आपण थोडं पुढं आलो की आपल्याला लागतो वाघोबाचं देवाचं ठिकाण आणि तिथूनच आपण वाघोबा देवाचं दर्शन घेतले आणि पुढे वाटचालीस सुरुवात केली चढायला.
मित्रांनो, आपण थोडं पुढं आलो वरती चढून, काही ते आपल्याला शिडी लागते वरती जाण्यासाठी. त्या शिडीच्या सहाय्याने आपल्या वरती जायचं आहे. आदिवासी याचे युट्यूबवर पाय युट्यूब वाली पण आले हा होता पाय युट्यूब वाला दाखव रे. दादा आमचा पण जरा पाठव. मित्रांनो, आपण शिडी चढून आलो की वरती आपल्याला पायऱ्या लागतात आणि त्या पायऱ्या पण एवढ्या लहान होत्या की समोरचा व्यक्ती जो पायरी उतरता होता तो माणूस आपल्यापासून पास होऊ शकत नव्हता, कारण की पायऱ्या पण एवढ्या लहान होत्या की तिथून पास होणं दोन माणूस खूप अवघड होतं. त्यामुळे तो माणूस तिथून येत होता तर आपल्याला तो जाण्याची वाट पाहायला लागते आणि तो माणूस गेला की आपल्याला पुन्हा पायऱ्या चढायला सुरुवात लागलो. मित्रांनो, आपण आता फायनली येऊन पोहोचलो आपले प्रवेशद्वारापाशी. हे बघू शकता, इथे दरवाजे आहे पण आता सध्या तुटलेले आहेत ते आणि इकडे बघू शकता बांधकाम केलेले तटबंदी आहे ती पण पूर्णपणे तुटलेली आहे.
मित्रांनो आपल्याला जिथे पोहोचायचं होतं तिथे येऊन फायनली आपले पोहोचलो आहे आणि इथे आपल्याला बघू शकता इथे बाजूला गुफा आहे आणि त्याच्याच बाजूला पोस्टर सुद्धा आहे. सगळं सुद्धा तुम्हाला दाखवतो. हे एकूणच आहे गुफा. त्याच्या ते पण दाखवतो तुम्हाला, पण त्याच्या आधी तोफ दाखवतो तुम्हाला. इकडे हे बघू शकता. ते एक आहे, ते दोन, ते तीन आहेत, ते आहेत चौथा. तुम्हाला जवळून दाखवतो. मित्रांनो हे गुफेत गेलो आणि शिवाजी महाराजांचे दर्शन घेतलं. तिथे बघितलं आणि एवढी सुंदर पेंटिंग केलेली होती, वारली पेंटिंग, की खूप छान वाटत होतं. शिवाजी महाराजांची मूर्ती आणि त्याच्या बाजूने देवीचं मूर्तीसुद्धा होतं. त्याचंसुद्धा आपण दर्शन घेतले आणि पुढे निघालो. मित्रांनो आपल्याला जास्त काही दाखवता आलं नाही, कारण त्याच्या मागचं कारण असं आहे की आपण पोहोचलो आणि एवढं धुकं पडलेलं होतं की पूर्ण गडाला वेढून घेतलं होतं आणि समोरचं पण काहीच दिसत नाही, एवढं धुकं पडलेलं होतं. त्यामुळे आपल्याला जास्त काही दाखवता आलं नाही. आदिवासी चॅनल. मित्रांनो आपण इथं आलो, पुढे आलो की इथे पाण्याचं टाकं लागतं. ते पाण्याचं टाकं इथे आहे, हे बघा. पण ते जरा पाणी पिण्यालायक नाही आहे, ते खराब आहे पाणी. तिकडे पुढे पण आहे पाण्याचं टाकं, ते पण दाखवतो. आणि ह्या बाजूने जाली लावलेले आहे जेणेकरून इथून कोणी खाली जाऊ नये म्हणून. त्याला आता पुढचं टाकं तुम्हाला दाखवतो. ते बघूया कसं काय पाणी पिण्याला आहे का नाही. मित्रांनो हे पण पाणी पिण्यासारखं नाही आहे, हे पण खराब आहे, बघू शकता.
आणि इकडूनचं टाका आहे ते पण खराब आहे पाणी, त्याच्यामध्ये पण पियासारखं काही हे नाही आहे. आणि तिथे पुढे एक टाका आहे, ते बघू शकता, तिकडे एक टाका आहे, तिथं पाणी पितात असं वाटतं. काय ते पाणी पियासारखं आहे वाटतंय. चला बघूया. आपण 4 टाके बघितले, त्याच्यातलं एकच टाकं जरा पाणी पिण्यासारखं आहे, बाकीचे टाकं खराब आहेत, त्यामुळे तिकडे पाणी पिऊ शकत नाही. हेच टाका आहे जिथे आपण पाणी पिऊ शकतो आणि शुद्ध पाणी आहे. तर आता मित्रांनो, आपण आता व्हिडिओ इथं संपवत आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला. तर मित्रांनो, जास्त काही दाखवता आलं नाही, कारण की धुक्यामुळे जास्त व्हिडिओ काढू शकत नाही. लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.